थोड्या वेळा मी शिपण्यासाठी आता गावदेवाच्या मंदिरात जाणार आहे. पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला शिमग्यानिमित्त होम, फाग, सानवरची पालखी आपल्या मानकऱ्यांकडे गेली, पलीकडं दंडवाडी पालखी मानकऱ्यांकडे गेली. त्यानंतर परत पुन्हा 2 दिवसांनी पालखी आपल्याकडे आली विठ्ठलवाडीमध्ये. तर पालखी विठ्ठलवाडी, वरचीवाडी, कुंभेचीवाडी अशा सगळ्या घरोघरी पालख्या घेऊन आनंद उत्साहात आपला हा शिमगोत्सव आत्तापर्यंत पार पडलेला आहे. आता हा शेवटचा दिवस आहे शिपण्याचा. अशा पद्धतीने आपला हा शिमगोत्सव आहे. आपला हा शिमगोत्सव कसा आहे, तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स आपण नक्की कळवा. तुम्ही आमच्या ह्या व्हिडिओ यात आपण कुठून पाहतात, आपलं गाव कोणतं ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. असते एक मिनिट थांबा रे. पाणी घ्या. अमोल इकडे. तुम्ही हात लावू नका. पालखी आपण स्वतः धावू द्यायचं. ये सगळे घेतलेत मीडियाला. हलकी आता सापकळांकडून अमोल कदम यांच्याकडे वस्तीला जाणार आहे. उलट इकडे
बात कर लेते हैं। 7वां एपिसोड था शायद उसका, इस समय रहना के बगल में आप थोड्याच वेळात महाप्रसाद व भजनांचा कार्यक्रम होईल.
तुझी
तुम्ही देवा पाहिला
Thank you.
Thank you.
Yeah.
नमस्कार. जवळपास गावाला येऊन आता 7 ते 8 दिवस झालेत. 7 ते 8 दिवस कसे झाले गेले काय कळतच नाही आहे. आता आज आहे शिपना. आपल्या केदार नवल्या कालकाईचं गावदेवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी शिपण्यासाठी आपल्या विठ्ठलवाडी, दंडवाडी, केळीचं कोंड, देऊळ कोंड इथल्या पालख्या आज एकत्र येणार आहेत केदार नवल्या कालकाईच्या देवळात. तर थोड्या दिवस मी शिपण्यासाठी आता गावदेवाच्या मंदिरात जाणार आहे. पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला शिमग्यानिमित्त होम, फाग, सानवरची पालखी आणि सगळ्याच गोष्टी, मग इथून पालखी आपल्या मानकऱ्यांकडे गेली, पलीकडं दंडवाडी पालखी मानकऱ्यांकडे गेली, त्यानंतर परत पुन्हा 2 दिवसांनी पालखी आपल्याकडे आली विठ्ठलवाडीमध्ये. असा सगळा प्रवास आणि प्रत्येकाच्या त्यानंतर पालखी विठ्ठलवाडी, वरचीवाडी, कुंभेचीवाडी अशा सगळ्या घरोघरी पालख्या घेऊन आनंद उत्साहात आपला शिमगोत्सव आत्तापर्यंत पार पडलेला आहे. आता हा शेवटचा दिवस आहे शिपण्याचा. अशा पद्धतीने आपला हा शिमगोत्सव आहे. आपला हा शिमगोत्सव कसा आहे तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स आपण नक्की कळवा. रामकृष्ण हरी. आता आमच्या गावचं शिपणं आहे, त्यामुळे आम्ही आता केदाराच्या मंदिरात चाललो आहे. तर पालखी घेऊन आता केदाराच्या मंदिरात चाललो सगळं. हे आमच्या वरच्या वाडीतील पौदाऱ्यांची येथील शंकराचं मंदिर. मध्ये जाते ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाठीमागे काय कुणाचा क्लेश असेल, कुणाची दृष्टी असेल, कुणाचा बोल असेल, कुणाचा शब्द असेल, तरी तू आकाश पाताळ गमन करणारी माता माऊली आहेस. आई ज्याप्रमाणे तू 5 दिवस खेळायला बाहेर पडलेली आहेस, आज शिपणा आहे, तो शिपणा आनंदाने मध्ये व्हायला पाहिजे. गावामध्ये कुणाचा राग रुसवा असेल, कुणाचा क्लेश असेल, तरी आई तू शिवशंकराचा अवतार तुमचा आहे, पायाखाली दाबून ठेव आणि सगळ्यांना चांगली उत्सुकता दे, चांगली बुद्धी दे. ज्याप्रमाणे आज निवद हा मानकऱ्याकडून घेऊन आनंदाने शिपण्याला तुम्ही चाललेला आहो. कोण रस्त्यामध्ये आहे, कोण गाडी घोड्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे कोण आपल्या पोट भरण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आज ज्याप्रमाणे तुझे लेकरं आलेले आहेत, तुझे खेळाडू आलेले आहेत, ते परतलेत. काही इथे आहेत आज ज्याप्रमाणे लेकरं राणातून फिरत असतात, गाडी घोड्यातून फिरत असतात. सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांच्या केल्याकामध्ये यशो दे, पैशामध्ये धनधान्यामध्ये यशो. त्यांच्या मनकामना काय इच्छा असेल त्या पूर्ण कर. गंगेसारखा मन करा, समुद्राचा पोट करा. या लेकरांना ओटीमध्ये घ्या आणि ज्याप्रमाणे पूर्वजापासून आतापर्यंत जो आलेला वारसा, ज्याप्रमाणे हे लेकरा तुझी चालवत आहेत, ह्याच्यामध्ये काय चल असेल तरी तुम्ही दयासागर आहो. आज ज्याप्रमाणे आतापर्यंत हसत खेळत ठेवला, आशीर्वाद दिला, तसंच आशीर्वाद द्या. या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. हर महादेव. असते रे तिला
चला गावदेव आता शिपण्याला निघालंय केदारनाथाच्या मंदिरात. केदारनाथला कालकाचं गावदेवाचं मंदिर आहे. इकडं शिपण्याला देव निघाले. उठला केदार नवलाय कालकाचं सांग मला. केदार नवलाय अरे कुठं घातली अरे आंबा गेलं. केदार नवला कालकाचं केदार नवला कालकाचं केदार नवला त्यांच्या घरादारात मुलामाचा सगळ्या गोष्टी सांभाळ करावाच नाही. अमृता पाना करावा सारा इकडे कोणाची आहे बाबा केदार नवलाय कालकाय राजाराम मोहिते यांनी सारावत प्रमाणे ओटी भरलेली आहे. ती ओटी त्यांची मान्य करून घ्यावीस. त्यांच्या घरादारात मुलामाचा सगळ्या गोष्टी सांभाळ करावाच नाही. अमृता पाना करावा सारा घ्या सर्वांना या या थांबा. केदार नवला केदार नवला केदार नवला केदार नवलाय कालकाचं सांग मला. केदार नवलाय कालकाचं सांग मला. पालखी आता आमच्या विठ्ठलवाडीतून आता जंगममोहनच्या घरी आली आहे. त्यांच्याकडे आता महाप्रसादाचं नियोजन केलंय. आता पालखी त्यांच्या घरी चालली. केदार नवलाय कालकाचं सांग मला. केदार नवलाय कालकाचं सांग मला. गाडी घातलेली हलतो काय भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. आणि जंगमबुवाचे पुजारी आणि यावेळी त्यांच्या घरी आता आपण तुम्ही आलेला आहे. तर त्यांनी काळाबादप्रमाणे ओटी भरलेले मान्य करून घ्या. त्यांचे मुलं बाळ इकडे तिकडे पुस्तकात मुली आहेत तिकडे तिकडे तर त्यांना सांभाळ करा आणि हा ओटी भरलेले मान्य करून घ्या आणि पाठी साधारण घेऊन आणि समय आहे. गावदेवाची पालखी आता ही जन्म मंदिराकडे जाणार आहे. हो एकदम खाली
रामशिव कदम आज वर्षानुवर्षे ओटी भरतात, त्याप्रमाणे ही ओटी भरलेली आहेत. गोड मानून घ्यावीस, त्यांच्या घरादारात तुला मग सगळ्या गोष्टी समज कराव्यास. इथपासून मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत त्यांचा आवाका आहे. आतापर्यंत आनंदाचे दिवस दाखव, तसेच आनंदाचे दिवस दाखव. त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये धनधान्यामध्ये जेव्हा त्यांच्या मनोकामना इच्छा असतील त्या पूर्ण कराव्यास आणि आनंदाने ओटी भरली ती मान्य करून घ्यावी. केदार नवलाय कालकाईचं चांगलं. खाली खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या. काय करू नका, दराजा उडून धरा. काय करू नका, आता घे, आता घे बाबा, आता घे बाबा, आता घे. इकडे 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 केदार नवलाय कालकाईचं चांगलं. पालखी आता गावदेवाच्या मंदिरात चालली. केदार नवलाय कालकाईच्या मंदिरात. केदार नवलाय कालकाईचं चांगलं. केदार नवलाय कालकाईचं चांगलं. आपल्या गावदेवाची पालखी आपल्या केदार नवलाय कालकाई या मंदिरात आता तिचं आता आगमन होईल. आम्ही आलो त्या गावदेवाच्या मंदिराच्या इथं. पण गावदेवाचं मंदिर दाखवतो. हे समोर जे आहे ते आमच्या गावदेवाचं मंदिर, केदार नवलाय कालकाईचं गावदेवाचं मंदिर आहे. हे आमच्या नव्याने बांधकाम केलेलं गावदेवाचं मंदिर. अजून त्याचं काम पूर्ण झालं नाही आहे. आणि या ठिकाणी म्हारक्याचं मंदिर आहे. आणि आपल्या गावदेवाची पालखी आपल्या मंदिरात आलेली आहे. श्री केदार नवलाय कालकाई गावदेवाच्या मंदिरात आपल्या शिपण्याला आता पालखी आलेली आहे. आणि या ठिकाणी पुजारी जंगमबुवा हे शिपण्याची सगळी तयारी करत आहेत. 5 मडकी ठेवलेली आहेत आणि ही 5 मडकी ही 7 बाय 8 बाय 14 पाहुणे आणि जे मानकरी आहेत, जे वर्षभरात नवरात्र शिमगा अशा ठिकाणी त्यांना मान आहे, असे सगळे मानकरी यांची ही 5 मडकी ठेवलेली आहेत. आणि ह्या 5ही मडक्यांना दोऱ्याने
गुंडाळून, धागेने गुंडाळून अशा सगळ्या पद्धतीने त्याची पूजा केली जाते. अशी शिपण्याला अशी सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यावरती मग आंब्याच्या टाळ्या, बारीक बारीक आंब्याच्या टाळ्या या प्रत्येक मडक्यामध्ये ठेवल्या जातात. अशी सगळी ही शिमग्याची अशी सुरुवात आहे. बघूया पुढं काय काय असेल ते तुम्हाला या गोष्टी समजत जातील. हे गावदेव श्री केदार नवलाय कालकाई या मंदिरात पानाचा विडा, आपण जी आपली पालखी त्या पालखीला आता पानाचा विडा आपण आता ठेवतोय. असं पानाचा विडा हा केदार नवलाय कालकाई अशा या आपल्या गावदेवाला हे प्रत्येकाला पानाचा विडा ठेवला जातो. शिपणा केदार नवलाय कालकाई हा सत्याची वाडी आहेत. आणि आजला हा वरच्या वाडीत दंडवाडी विठ्ठलवाडी ही पालखी आलेली आहे. आणि 16 वर्षाप्रमाणे हा शिपण्याचा ही मानस ठरलेला आहे. तर काही जर चुका झाल्या असतील, मानकरीकडनं असेल, गावात कोणातून झाले असेल, मान्य करून घ्या. आणि हा स्वप्न आहे त्याचं मान्य करून घ्या. पाठी साजरा हर हर महादेव. लावू देऊ हात. हो.
बोला चांबले हनुमतला शिकणं होतं, केदारला शिकणं होतं, कसं जात सावकाश जमिनीच्या बांधून शिकणं होतं, कालके शिकणं होतं, चक्राला शिकणं होतं, त्यामध्ये शिपडून यायचे का ना बस वर्षानुवर्षे नारळाचं फल देतात. त्या लेकरांच्या काही इच्छा असतील, समस्या असतील, त्या इच्छा पूर्ण कराव्यास, अडकलेली कामं काय असतील तर ती मार्गी लावी. त्याचप्रमाणे बाबा इथपासून मुंबईपर्यंत त्यांचा आवाज काय, ते लेकरं राणावरूनातून फिरत असतात, गाडी घोड्यातून फिरत असतात. सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहा, सद्बुद्धी दे आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहा आणि नारळाचा फल दे तो मान्य करून घ्या. आमच्या केदार नवल्या कालकाई गावदेवाचं मंदिर. चला चला. अशा पद्धतीने आमच्या आंदोली गावचा शिमगोत्सव झालेला आहे. ते शिपणं झाला. आता शिपणं पालखी पुन्हा एकदा मूळ स्थानकावर भाऊदारांकडे बसणार आहे, तिकडे जाणार आहे. आपला हा शिमगोत्सव तुम्हाला कसा वाटला तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा, कमेंट करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा असंच चांगल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुण्याला हो हा हँगिंग ब्रिज आहे. ब्रिजवरून चालल्यावर हल्ल्यासारखं वाटतं एकदम. ब्रिज पूर्णपणे हलतो. पूर्ण ह्या ब्रिज एवढं पाणी इथं पावसाळ्यात असतं. आता पूर्ण नदी कोरडी आहे.